श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा केंद्रामध्ये जे देव आहेत म्हणजे गणपती बाप्पा, दत्तगुरु, कुलदेवी, मार्तंड भैरव, भगवान विष्णू, भगवान शंकर अशा विविध देवांची पूजा ही केली जाते। मग गणपती देवाची पूजा ही का करतात तर ते बुद्धीचे देवता आहेत म्हणून गणपती बाप्पाचे गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र असे विविध म्हणजे स्तोत्रांचं वाचन केले जाते। मग हे प्रज्ञाविवर्धन ते स्तोत्र आहे ते जर ज्या लोकांची जे माणसांची बौद्धिक कामे असतात म्हणजे जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांनी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र का वाचावे त्यामध्ये मागे एक शास्त्रीय कारण आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। बघा, मानवी मेंदूमध्ये पिनियल ग्लँड या नावाचा एक ग्रंथी असतो। मग या ग्रंथीतून जो एक स्रवत असतो त्यास मेमरी चार्जेस असे म्हणतात। मग सामान्य जो मनुष्य असतो त्याच्या आयुष्यात 10 ते 15% इतका स्राव मेमरी चार्जेस मधून श्रवला जातो। जो सामान्य व्यक्ती आहे म्हणजे त्याला अभ्यासाचा ताण नाही म्हणजे जो कोणी अभ्यास करत नाही त्यासाठी मग त्या मनुष्याच्या जो मेंदू असतो तो त्या आयुष्यात 10 ते 15%च मेमरी चार्ज म्हणजे इतका त्याला दिवसभरात लागतो। मग तो तेवढाच 10 ते 15% श्रवला जातो। पण जे बौद्धिक कामे करणारी माणसे आहेत किंवा विद्यार्थी आहेत, शिक्षण घेणारे जे कोणी आहे मग त्यांच्यासाठी हा 10 ते 15% मेमरी चार्ज पुरेसा नसतो। मग बाह्य औषधी घेऊन हा तितका वाढवता येत नाही। बाहेरून आपण औषध घेतली तरी तो तितका आपल्याला वाढवता येत नाही की जितका त्या म्हणजे अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना पाहिजे तितका तो वाढवता येत नाही। मग काही संस्कृत शब्दांच्या उच्चाराने तो वाढवता येतो। बघा, आपल्या मेंदूत तल्लक राहण्यासाठी आपण म्हणजे आपली मुलं हुशार राहण्यासाठी जो मेमरी चार्जेस श्रवला जातो तो सामान्य व्यक्तीसाठी 10 ते 15%च इतका प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूमध्ये श्रवला जातो। पण जी बौद्धिक कामे करणारी आहेत त्यांचा जर बौद्धिक क्षमता वाढवायची असेल तर जे संस्कृत शब्द आहेत त्या संस्कृत शब्दाच्या उच्चाराने तो मेमरी चार्ज वाढवला जातो। मग काही विशिष्ट संस्कृत शब्दांचे जे उच्चार आहेत ते जर आपण केले किंवा आपल्या विद्यार्थ्यांनी केले, आपल्या मुलांनी केले तर तो पिनियल ग्लँड नावाचा जो स्ट्रोक आहे अर्थात सौम्य धक्का बसून मेमरी चार्जेसची ज्यादा निर्मिती करता येते। मग जे म्हणजे संस्कृत भाषा आहे त्यामध्येही असे काही संस्कृत शब्द आहेत की त्यांचा जर आपण उच्चार केला, आपल्या मुलांनी, विद्यार्थ्यांनी जे अभ्यास करतात त्यांनी ते उच्चार केला तर नक्कीच तो जो उच्चार केल्याने जो काही सौम्य धक्का असतो तो मेमरी चार्जला मिळतो आणि ते मेमरी चार्ज हे वाढू शकते। मग असे जे विशिष्ट शब्द आहेत संस्कृत शब्द ते प्रज्ञाविवर्धन स्तोत्रामध्ये गुंफलेले आहेत। म्हणजे संस्कृत भाषा ही आहे पण त्यातलेही संस्कृत शब्द असे आहेत की ते जर वाचन केले तर मग ते कशात आहे तर प्रज्ञाविवर्धन स्तोत्रामध्ये। प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे जे नियमित पठन आहे, वाचन आहे, चिंतन आहे, मनन आहे हे जर नियमित केले तर 25 ते 35% एवढ्या प्रमाणात जी आपली बुद्धिमत्ता आहे, स्मरणशक्ती आहे ती त्यामध्ये वाढ होऊ शकते। म्हणून जे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आहे ते तुम्ही म्हणजे तुमच्या मुलांना, विद्यार्थ्यांना जे अभ्यास करतात ज्यांचे क्षेत्र बौद्धिक क्षेत्रात आहे अशांनी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र वाचन करणे गरजेचं आहे।